जेव्हापासून इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध पेटलेलं आहे किंवा यांच्यातलं युद्ध चालू आहे, आज जवळजवळ 20-21 दिवस चालू आहे. हे युद्ध कंटिन्यू चालू आहे. तर या युद्धामध्ये आपल्याला सर्वात जास्त महत्त्व कुठल्या गोष्टीला आहे तर ते समजलं, ते म्हणजे स्ट्रेट ऑफ हार्मुज, म्हणजेच हार्मुजची सामुद्रधुनी. आता बऱ्याचशा लोकांना ही सामुद्रधुनी माहीत होती, परंतु बऱ्याचशा लोकांना ही माहीत नव्हती. त्यानंतर लोकांनी ही स्ट्रेट ऑफ हार्मुज काय आहे किंवा ही सामुद्रधुनी काय आहे हे बघितलं. तर आता ही सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का, आणि पूर्ण म्हणजे ह्या एका अरुंद सागरी महामार्गावरतीच पूर्ण जगाचा व्यापार कसा अवलंबलेला आहे. जवळजवळ 28 ते 30% व्यापार हा या सामुद्रधुनीतून होत असतो. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जे काही पाश्चिमात्य देश आहेत, ज्याच्यामध्ये इराण, सौदी अरेबिया, ओमेन या देशांमध्ये तेल उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतं. आणि भारत झालं, बाकीचे देश झालं, हे तेलाच्या म्हणजे तेल जे आहे ते या देशांकडनं घेत असतं. त्यामुळे भारतातलं जवळजवळ 80% तेल हे आपण इराण या देशांकडनं घेत असतो. त्यामुळे ज्या वेळेस ही सामुद्रधुनीच बंद होते, तर आपल्याला दुसरा कुठलाही पर्यायी मार्ग नाही की ज्यामधून आपण तेलाची आयात निर्यात करू शकतो. आता जी स्ट्रेट ऑफ हार्मुज जी आहे ना, ती इराण, ओमेन यांच्यामध्ये असलेला एक अरुंद पण अत्यंत मोक्याचा सागरी मार्ग आहे. या पिक्चर्समध्ये तुम्हाला दिसत असेल, उत्तरेकडे इराण आहे, दक्षिणेकडे ओमेन UAE आहे, आणि मधून असा सी टाईप हा स्ट्रेट ऑफ हार्मुजची जी सामुद्रधुनी आहे ती आहे. आता जेव्हा तेलाची आयात निर्यात होते, तेव्हा पार्शियन गल्फ इथून म्हणजे या ठिकाणाहून हे जहाजं निघतात आणि इथून असे ते स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं येऊन ते आपल्या अरेबियन सीमधनं भारताच्या दिशेने येतात. आणि त्यानंतर गुजरात, मुंबई यांच्यावरती जे काही आपले सागरी बेटा आहेत तिथे ह्या जहाजं येतात आणि आपले जे तेल आहे ते तिथं खाली केलं जातं. नैसर्गिक वायू असेल, क्रूड ऑइल असेल, सगळ्या गोष्टी. तर जर ही स्ट्रेट ऑफ हार्मुज हीच जर बंद झाली, तर पलीकडे अडकलेली जी काही जहाजं आहेत पार्शियन गोल्फमध्ये, तर ती जी जहाजे आहेत ना, ती इकडे येऊ शकत नाही, ती तिथंच अडकली जातात. तुम्ही ह्या पिक्चर्समध्ये बघा की वरती लाल रंगाचा जो तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, ती स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे. आणि तिथून मग आपलं अरबी समुद्र जो काही आहे त्या साईडला हे जे जहाजं आहेत ते येत असतात. आता जवळजवळ जगातील 20 ते 30% खनिज तेलाची वाहतूक या स्ट्रेट ऑफ हार्मुजमधून होत असते. हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा चोक पॉईंट मानला जातो. म्हणजे हा चोक पॉईंट का आहे, कारण की जर हा बंद झाला तर जागतिक पुरवठाच बंद होतो. आता जसं की मी सांगितलं, याच्या उत्तरेला इराण आहे, दक्षिणेला ओयन आणि संयुक्त अरब म्हणजेच UAE असं आहे. आता जगातील दररोजच्या तेल पुरवठ्याचा अंदाजे 1/5 हिस्सा हा अरुंद मार्गातून जातो, म्हणून याचं महत्त्व खूप आहे. आता याचा व्यापार जो आहे तो भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया यांसारख्या आशियाई देशांना तेल पुरवठ्यासाठी होतो. आता इराण आणि अमेरिका किंवा इस्रायल यांच्यातील तणावामुळे हा मार्ग अनेकदा चर्चेत असतो आणि बंद झाल्यास जागतिक तेलाचे दर गगनाला भिडू शकतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. थोडक्यात जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी हार्मुज सामुद्रधुनी हा एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. आणि त्यामुळे ह्या एका सामुद्री मार्गाच्या जीवावरती इराण जो आहे तो म्हणजे पूर्ण जगाला एक मुठीत घेण्याचा किंवा अमेरिकेला पायावर झुकवण्याची ताकद ही इराणमध्ये आहे. आता हार्मुजची जर सामुद्रधुनी इराणने बंद केली तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल, तर याच्यावर कसा परिणाम होईल की उत्पादन, वाहतूक, पुरवठा साखळीतील संभाव्य व्यत्ययांमुळे उत्पादन, वाहतूक, प्रवास आणि अन्न उत्पादन यांसारख्या ऊर्जा केंद्रित क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होतो. हार्मुजची सामुद्रधुनी दीर्घकाळ बंद राहण्याची परिस्थिती कोविड लॉकडाऊनसारखी बनू शकते आणि त्याचसोबत वस्तूंच्या किमतीमध्ये सुद्धा मोठी वाढ होऊ शकते. म्हणजे
तिकडून जर तेल आलंच नाही तर त्याची जी ही आहे सप्लाय आहे तो कमी आहे आणि लोकांना जी गरज आहे ती जास्त होते आणि त्यामुळे हा जो स्टेट ऑफ हार्मोन्स जे आहे ते जागतिक व्यापाराच्या दृष्टीने खूप काही महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं की जी स्टेट ऑफ हार्मोन्सची आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इराण हा भारताचा मित्र देश आहे आणि त्यामुळे इराणनं आपले काही जहाजं हे जाऊ पण दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्या इथं अजूनपर्यंत तरी याचा म्हणजे LPG गॅसचा तुटवडा इतक्या मोठ्या प्रमाणात जाणवला नाही आणि याला पर्यायी मार्ग म्हणून आता भारत सरकारने रॉकेलसुद्धा आणलेलं आहे, रेशनमध्ये आणलेलं आहे. तर तुम्हाला आता स्टेट ऑफ हार्मोन्स कळलं असेल की हे इतकं महत्त्वाचं का आहे. कारण इथून जर समजा त्यांनी रस्ता बंद केला तर सगळा जो सप्लाय आहे तोच इथे बंद होतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि असेच तुम्हाला कुठले व्हिडिओची माहिती आवडेल ऐकायला ते सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.